आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन दुसऱ्या प्रकरणात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये निलंबन नाही। पुण्याचे हवाली तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन हे बोपोडीच्या एका जागेच्या प्रकरणामध्ये करण्यात आलंय। एकीकडे पुण्यातीलच मुंडवा येथील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले होते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आपण पाहतोय एकीकडे पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत आणि त्याच प्रकरणामध्ये तहसीलदारांचं निलंबन करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं। मात्र आता एक नवीन अपडेट समोर येते। नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील हवेली तहसील कार्यालय आहे। या ठिकाणी तहसीलदार असलेले सूर्यकांत येवले यांचं निलंबन जे आहे ती बोपोडीच्या एका जागेच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचं आता समोर आलंय। कारण आजच हे प्रकरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी काढलेलं होतं आणि दुसरीकडे दोन प्रकरणं खरं तर पुण्यात होती। एक पुण्यातील मुंडवा परिसरात जी पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जी जमीन घोटाळा आहे त्याच्या प्रकरणही हवेली तहसील कार्यालयाकडे होतं। तर दुसरीकडे बोपोडी परिसरात एक जमीन घोटाळा जो आहे तो काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि त्यामध्ये खरं तर सूर्यकांत येवले यांनी अनियमितता करून त्या ठिकाणी तो व्यवहार केल्याचा आरोप जो आहे तो तहसीलदार यांनी केला होता आणि त्याच संदर्भात खरं तर आता त्यांच्यावर जी आहे ती बोपोडी जमीन प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जे पार्थ पवार यांचं प्रकरण आहे त्या प्रकरणात त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी अशी सांगितलं। नक्कीच सचिन, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट। आपण पाहतोय पुण्यातीलच मुंडवा येथील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सोबतच तहसीलदारांचं याच प्रकरणामध्ये निलंबन झाल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र या प्रकरणात कोणाचंही निलंबन अद्याप तरी झालेलं नाहीये। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।